Hello students. So last time we read the poem upon Westminster Bridge. I had introduced you the poet Westminster Bridge. कविता पाठ झाले विल्यम वर्ड्सवर्थची पोयम आहे ही आणि रोमॅन्टिक पोयमचं उदाहरण आहे हे मी तुम्हाला सांगितलं होतं. सो ह्याच्यामध्ये काय वर्णन आहे बघा की सर्व निसर्गाचं वर्णन आहे जे तो बघतो ब्रिजवरून. एखाद्या म्हणजे ब्रिज आहे हा लंडनमध्ये वेस्टमिनिस्टर नावाचा ब्रिज की ज्या ब्रिजवरून त्याला जे सुंदर दृश्य दिसतं त्या दृश्याचं त्याने वर्णन या पोएममध्ये केलेलं आहे. तो टायटल पण तुम्हाला हेच सांगतो, अपॉन द वेस्टमिनिस्टर ब्रिज वेस्टमिनिस्टर नावाच्या ब्रिजवरून, अपॉन म्हणजे वरून, म्हणजे त्याला जे काही दिसतं त्याचं वर्णन हेच या पोएमचं टॉपिक आहे, हाच या पोएमची थीमसुद्धा आहे. तर काय काय दिसतं तो म्हणतो आहे की जो या ब्रिजवरून जाईल त्याला ते सुंदरच, तो कितीही डल असू दे, कितीही नर्वस असू दे, कितीही दुःखी असू दे, त्याला खूप छान वाटेल, फ्रेश वाटेल, असं इथे दिलेलं आहे 2 लाईनमध्ये. पहिल्या अर्थ हॅज नॉट एनिथिंग टू शो मोर फेअर, डल वुड ही बी सोल हू कुड पास बाय. तो कितीही डल वाटू दे त्याला, डल म्हणजे दुःखी असू दे, तो आत्मा, इथे सोल म्हणजे आत्मा, पण इथे सोलचा अर्थ होतो माणूस. ओके, डल वुड ही बी ऑफ सोल हू कुड पास बाय अ साईट सो टचिंग इन इट्स मॅजेस्टी. जेव्हा जाईल या ब्रिजवरून दुःखी माणूस एखादा, त्याला नक्कीच थोडा वेळ का होईना तो स्वतःचं दुःख विसरून जाईल, इतकं सुंदर दृश्य त्याला समोर दिसतंय. आणि ते दृश्य ते नक्कीच टचिंग असणार आहे, त्याच्या हृदयाला भिडणारं. टचिंग म्हणजे भिडणारं, हृदयाला भिडणारं असणार आहे. मॅजेस्टी म्हणजे जादू करणार ते त्याच्यावर, आणि त्याचं क्षणभर का होईना तो त्याचं दुःख विसरून जाणार आहे. दिस सिटी नाव डज लाईक अ गारमेंट विअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग. आणि हे शहर त्याला कसं दिसतंय, DOTH, डथ म्हणजे डज, DOES डथ. हा शब्द ओल्ड इंग्लिशमध्ये वापरायचे, ॲर्केक वर्ड आहे DOTH, डथ, ओल्ड इंग्लिश. लाईक अ गारमेंट म्हणजे कपडे. सो शहर कसं दिसते त्याला वरतून, जणू काही त्याने कपडे घातले शहराने. कशाचे? विअर द ब्युटी ऑफ मॉर्निंग, सकाळच्या सौंदर्याचे कपडे घातलेले आहेत. लाईक अ गारमेंट विअर द ब्युटी ऑफ द मॉर्निंग, असं ते शहर त्याला ब्रिजवरून. सायलेंट बेअर, आणि कसं दिसतंय ते शहर, सायलेंट, शांत, निशब्द. बेअर निशब्द दिसतंय. शिप्स, टॉवर्स, आणखीन काय काय दिसतंय त्याला वरतून. शिप्स, टॉवर्स, डोम्स, थिएटर्स अँड टेम्पल्स lie open unto the fields. शिप्स, टॉवर्स, डोम्स म्हणजे घुमटाकृती बिल्डिंग असतात त्या, घुमट. टॉवर्स मनोरे, थिएटर्स म्हणजे नाट्यगृह, आणि टेम्पल्स. lie open unto the fields, पहुडलेलं. lie open म्हणजे पहुडलेलं, पहुडलेलं आहे सगळीकडे, चारी बाजूने हे दिसते त्याला. शिप्स, टॉवर्स, unto the fields and to the sky, आणि आकाश कसं दिसतं त्याला, and to the sky all bright glittering in the smokeless air. आकाश कसं आहे, ब्राईट अँड ग्लिटरिंग इन स्मोकलेस एअर. ब्राईट आहे, स्वच्छ आहे, म्हणजे निरभ्र आहे, स्वच्छ आकाश. ग्लिटरिंग म्हणजे चकाकणारं. इन द स्मोकलेस एअर, धूरविरहित. स्मोकलेस म्हणजे धूरविरहित, जिथं प्रदूषण नाही आहे, अशा स्वच्छ हवेमध्ये ते चकाकणारं असं आकाश, झगागणारं आकाश त्याला दिसतंय. अँड टू द स्काय ऑल ब्राईट अँड ग्लिटरिंग इन द स्मोकलेस एअर, नेवर डिड सन मोर ब्युटिफुली स्ट्रीप इन हिज फर्स्ट स्प्लेंडर, व्हॅली, रॉक ऑर हिल. नेवर डिड सन मोर ब्युटिफुली स्टीप म्हणजे द मुवमेंट ऑफ द सन. द मुवमेंट ऑफ द सन इज सो ब्युटिफुल. वेन ही सॉ फ्रॉम द ब्रिज, he saw the sun is moving upwards, it's coming upwards. The sunrise आहे, मॉर्निंग आहे. सो ॲट दॅट मॉर्निंग टाईम वेन द सन वॉज कमिंग अप, सूर्य जेव्हा वर येतो आहे त्यावेळेस तो बघतो आहे, इतकं सुंदर दृश्य, इतकं सुंदर पद्धतीने ते सूर्य वर आलेला त्याने कधीच पाहिला नाही. सो ॲक्च्युली एव्हरी टाईम वेन वी सी द सनराईज वी रिअली थिंक दॅट द सनराईज इज सो ब्युटिफुल. कालच्यापेक्षा आज आपल्याला जास्त तो सुंदर सूर्योदय दिसतो. रोज काहीतरी नवीन आपल्याला तो दिसतो आणि सौंदर्य त्याच्यातलं दिसतं. तो म्हणतो आहे, इन इज फर्स्ट स्प्लेंडर,
इतक्या सौंदर्यामध्ये. व्हॅली, रॉक ऑर हिल. व्हॅलीमधून तो उगवतो आहे, दऱ्यांमधून उगवतो आहे. रॉक कधी रॉकमधून खडकांमधून दिसतो, कधी हिल म्हणजे टेकडीवरून येतो. नेव्हर सॉ आय, नेव्हर फेल्ट अ काम सो डीप. नेव्हर फेल्ट, नेव्हर सॉ, कधीच नाही. नेव्हर म्हणजे कधीच नाही. मी कधीच इतकं सुंदर दृश्य पाहिलं नाही. कधीच मला असं फेल्ट म्हणजे वाटलं नाही. फेल्ट अ काम सो डीप, इतकं शांत मला कधी वाटलं नाही. सो डीप, इतकं सुंदर आणि शांत मला कधी वाटलं नाही. जेव्हा तुम्हाला शांतता दिसते तेव्हाच तुम्हाला काय कळतं त्यातलं डीपनेस. वी रिअलाइज, वी स्टार्ट टू थिंक, डीप डाऊन, लुक डाऊन इन अवर ओन हार्ट. अशाच शांततेत आपण स्वतःच्या हृदयामध्ये डोकावून बघतो, स्वतः विचार नीट समजून घेतो, ऐकतो. सो डीप, द रिव्हर ग्लाइड ॲट हिज ओन स्वीट विल. तर इतकं सुंदर दृश्य आहे जे माझ्या मला काय केलेलं आहे, डीप केलेलं आहे, जास्तीत जास्त खोल केलेलं आहे. द रिव्हर ग्लाइड ॲट हिज ओन स्वीट विल. विल म्हणजे इच्छा. रिव्हर नदी कशी वाहते आहे, ग्लाइड म्हणजे वळणे, वळसा घेत घेत तिच्या इच्छेप्रमाणे वळसा घेते ती, कधी राईटला, कधी लेफ्टला, कधी सरळ, कधी वाकडा तिकडा. सो इट्स ओन स्वीट विल, स्वतःच्या इच्छेप्रमाणे नदी वळसा घेते, वळती आहे. त्याला ते वरतून नदी लांब दिसते, कुठून कुठे जाते ती दिसते ब्रिजवरून. डिअर गॉड, द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप अँड ऑल दॅट मायटी हार्ट इज लाईंग स्टील. सो डिअर गॉड, हे कपलेट आहे. शेवटचे 2 लाईन्स ट्विस्ट आहेत. शेवटच्या 2 लाईन या ज्या कपलेट आहेत त्याला सॉनेटमध्ये. द लास्ट लाईन्स आर व्हेरी इम्पॉर्टंट इन द थीम, जी दॅट टेल्स यू द थीम. द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप, वरची घरं कशी दिसत आहेत, अस्लीप म्हणजे झोपलेली. सी म्हणजे वाटते, वाटणार आहे, वाटतात. सो घरं झोपलेली आहेत मीन्स वॉट, अर्ली मॉर्निंग आहे. सो वेन द हाऊसेस सीम अस्लीप मीन्स वॉट, द हाऊसेस कांट स्लीप. घरं झोपत नाहीत कधी, घरातली माणसं झोपलेली असतात. म्हणजे घराला जाग नाही आहे, म्हणजे माणसांना जाग नाही घरातल्या. सो बिकॉज द हाऊसेस, द डोअर्स अँड विंडोज आर क्लोज्ड. दरवाजे खिडक्या बंद आहेत, माणसं झोपलेली आहेत. सो द व्हेरी हाऊसेस सीम अस्लीप. सो द हाऊसेस ऑल्सो त्याला दिसत आहेत, घरं जो पर्सॉनिफिकेशन आहे. सो दिस इज द एक्झाम्पल ऑफ पर्सॉनिफिकेशन. घरं झोपत नाहीत. माणसांची क्वालिटी आपण जेव्हा नॉन ह्युमन्सला देतो, ओके, ह्युमन्सची क्वालिटी आपण नॉन ह्युमन्स म्हणजे जे ह्युमन ना, मग त्याच्यात सगळं आलं. सो दॅट इज हो कॉल्ड स्लीप. दॅट इज कॉल्ड अस्लीप अँड ऑल दॅट मायटी हार्ट इज स्टील लाईंग स्टील. आणि खूप मायटी हार्ट आहे सगळीकडे, जे लाईंग स्टील आहे म्हणजे ज्याचं अस्तित्व आपल्याला जाणवतं. डिअर गॉड, कुणाचं अस्तित्व, गॉड देवाचं. मायटी म्हणजे बलाढ्य, लाईंग स्टील सगळीकडे अस्तित्व ते जाणवत राहतं. तो म्हणतो की इतक्या सुंदर वातावरणामध्ये मला कशाचं अस्तित्व जाणवतं आहे, तर देवाचं जाणवतं आहे अस्तित्व. बिकॉज ही हॅज मेड द अर्थ, ही हॅज मेड अस. ओके, सो इथे आपण थांबूया आज.